सैनिक समाज पार्टीला विरोधक नाहीत. कारण सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचा PDF फॉर्ममधला फॉर्म भरल्यावर तो जो सिटिझन सोल्जर होत असतो त्याची टीका करणाऱ्यांची हिंमत होत नाही. कारण सैनिक समाज पार्टी ही एक अशी विचारधारा आहे की ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने भारावलेल्या लोकांची विचारधारा आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीसुद्धा कोणाची व्यक्तिगत टीका करत नाही, कोणाचं नाव घेत नाही. फक्त ब्रीदवाक्य आहे की 90% भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना टार्गेट मात्र करते. त्याच्यामुळे जो सैनिक समाज पार्टीचं वादळ आहे ह्या बीज पाऊस आहे. समाजाच्या मनात जागा निर्माण केलेलं हे वादळ आहे. आणि आता जे खासदारांच्या उलथापालथ चालल्या, हे तिकडे गेला, ते तिकडे गेला, पक्ष बदलले, आमकं पेपर वाचलं तर लक्षात येतं कोणी कोणी 5-5 वेळा पार्ट्या बदललेल्या आहेत, कोणी त्याचा उच्चांक केला आहे, तरी आता इकडचे तिकडं तिकडचे तिकडे जातात. असे जे कुप्रसिद्ध लोक आहेत त्यांना वाटत असेल आम्ही प्रसिद्ध होतो, पेपरला बातमी येते काही, पण ते खरं नसतं. इट इज नॉट ट्रू. त्याच्यामुळं काय हे ते प्रसिद्ध नाहीत. आम्ही त्यांचं नाव घेऊन आमच्या पवित्र अशा सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाला अपवित्र करत नसतो. कारण सैनिक समाज पार्टीचा प्रचार हा सकारात्मक दृष्टिकोनातून चालू आहे आणि छत्रपतीच्या नावाने चालू आहे. त्यामुळे छत्रपतीच्या हा सैनिक समाज पार्टीचा जो उदाहरण द्यायचं ठरलं तर ज्याप्रमाणे मोगलांच्या घोड्यांना संताजी धनाजी पाण्यात दिसत असत आणि ते घोडे पाणी पित नसत, त्याप्रमाणे हे जे भ्रष्टाचारी जे असतील 90% अनेक भ्रष्टाचारी गुंडप्रवृत्तीचे असतील त्यांना सैनिक समाज पार्टीची विचारधारा ही स्वप्नातसुद्धा येत असेल, झोप मोडलेली असेल, ते दचकून असतील, दडून बसलेले आहेत. आमची टीका करायला समोर येणार नाहीत. कारण हा आमचा जो सैनिक समाज पार्टीचा नारा आहे तो जनतेने उचलून धरलेला आहे. जनता त्या लोकांना कंटाळी म्हणून जनतेने आता निश्वास निर्धार केला आहे की सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेची राज्याची पुनरुत्ती होऊ शकते. त्यामुळे समाज, छत्रपतीच्या नावाने भारावलेला समाज, जनता सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये येत चालली आहे, धडा जोडत चालली आहे. त्यामुळे हा राजकीय प्रवास जो चालू आहे, स्वच्छता अभियान चालू आहे, ते नक्की स्वच्छ होणार आहे, क्लीन होणार आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीला विरोधकच नसले आणि समाज सैनिक समाज पार्टीबरोबर आलेला असेल तर सैनिक समाज पार्टीचं राज्य येणं हे त्रिकालाबाधित सत्य झालेलं आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा हा जो नारा चालू आहे की राजकारणातील 90% भ्रष्टाचारी, हा ब्रीदवाक्य एवढं काही युजफुल झालं आहे की समाजाने उचलून धरलं आहे. आणि ज्यांना हा ठोका बसतो ते दडी मारून बसले आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांच्या पुढे येण्याची हिंमत नाही. सर्व लपून बसले आहेत आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा जो हमरस्ता आहे तो योग्य मार्गाने चालू आहे. आणि नक्की ह्या सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून ह्या दलबदलू लोकांना 2029मध्ये सत्तेबाहेर करून सैनिक समाज पार्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यात यशस्वी होणार आहे. म्हणून आजचा लेख समर्पित समाजाला केला आहे, समाजाचा उद्देश साध्य करण्यासाठी केला आहे आणि समाजाला धन्यवाद केलेला आहे. म्हणून समाजाने घाबरून न जाता 2029मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती होणार म्हणजे होणार आणि सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवणार म्हणजे बसणार. हे तुमच्या जनतेच्या आंदोलनाचा भाग असणार आहे आणि ते सिद्ध होणार आहे. त्यामुळे जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.